बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। छत्रपती संभाजीनगरमध्ये अभिजित दिपके यांच्या निवासस्थानी भेटीसाठी येणाऱ्या नागरिकांना पोलीस उद्धट वागणूक देत असल्याचा आरोप करत त्यांनी एका पीएसआयला जाब विचारल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आलाय। मला कुणाला भेटायचं हे पोलीस ठरवणार नाहीत, तो निर्णय मी घेईन असं दिपके यांनी सांगितलं। या घटनेनंतर पोलीस आणि दिपके यांच्यातील संवादाचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। सोशल मीडियावर अभिजित दिपके यांचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय। या व्हिडिओमध्ये ते एका पोलीस उपनिरीक्षकाला थेट घराबाहेर हाकलून लावताना दिसतायत। आपल्याला भेटण्यासाठी येणाऱ्या सामान्य नागरिकांना पोलीस अत्यंत उद्धट वागणूक देत असल्याचा आरोप दिपके यांनी केलाय। पोलिसांच्या या दंडेलशाहीवर संताप व्यक्त करत मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी मला सांगायची गरज नाही, मी कुणाला भेटणार हे केवळ मीच ठरवणार असे आक्रमक शब्दात सुनावत त्यांनी त्या पोलीस अधिकाऱ्याला तिथून जाण्यास सांगितलं। दुसरीकडे अमेरिकेतील एका एआय स्टार्टअपनं फ्युचर क्राईम समिट 2026 मध्ये एका एआय टूलमध्ये स्वतःची माहिती वापरल्याचा आरोप करत अभिजित दिपके यांनी सरकारवर गंभीर प्रश्न उपस्थित केले। माझी माहिती वापरण्याची परवानगी कुणी दिली असा सवाल त्यांनी सोशल मीडियावर केला। याच वेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्टच्या भाषणात जनरेशन झेड आणि तरुणांच्या प्रश्नांवर भाष्य करावं अशी मागणीही केली। दरम्यान छत्रपती संभाजीनगर येथील सीजेपीच्या बैठकीत देशभरातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी मोहीम राबवण्याचा, शिक्षण शुल्काच्या प्रश्नावर आंदोलन छेडण्याचा आणि 12 सदस्यीय कार्यकारिणी जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती दिपके यांनी दिली। राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीनं बंगळूर इथं आयोजित करण्यात आलेल्या 11व्या राष्ट्रीय अधिवेशनात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी समाजाला एक मोठं आणि महत्त्वपूर्ण आश्वासन दिले। आगामी जातीय जनगणनेमध्ये ओबीसी समाजासाठी स्वतंत्र कॉलमचा समावेश केला जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली आहे। या अधिवेशनाला फडणवीस प्रत्यक्ष उपस्थित राहू शकले नाहीत, मात्र त्यांनी एका विशेष व्हिडिओ संदेशाद्वारे अधिवेशनाला आणि ओबीसी बांधवांना संबोधित केलं। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 7 ऑगस्ट रोजी हे राष्ट्रीय अधिवेशन आयोजित करण्यात आलं होतं। या अधिवेशनात कर्नाटकचे मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांच्यासह देशभरातील विविध राज्यातील प्रतिनिधी, विचारवंत आणि ओबीसी समाजाचे नेते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या व्हिडिओ संदेशातून ओबीसी महासंघाला शुभेच्छा दिल्या आणि सामाजिक न्यायाच्या मुद्द्यावर सविस्तर भाष्य केलं। आगामी जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलम ठेवण्याच्या मागणीला फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून जनगणनेत या कॉलमचा समावेश केला जाईल असं त्यांनी स्पष्ट केलं आहे। या अधिवेशनात ओबीसी समाजाच्या हितासाठी आणि प्रगतीसाठी जे काही ठराव संमत केले जातील ते राज्य सरकार नक्कीच अंमलात आणेल असा महत्त्वपूर्ण शब्द त्यांनी समाजाला दिला। मनोज जरांगे ही कुणाची जहागीरदारी नाही। देशात संविधान लागू झाल्यापासून कुणीही पाटील किंवा राजा म्हणून बोलण्यासाठी शिल्लक राहिलेला नाही। मनोज जरांगेंनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा 52 कुळे असा उल्लेख करून अत्यंत नीच भाषेत अपमान केला। हा केवळ त्यांचा अपमान नसून राज्यातील तमाम ओबीसी, तेली आणि वंचित घटकांचा अपमान आहे। संविधानापेक्षा जरांगे मोठा नाही, त्यामुळे हा अपमान खपवून घेतला जाणार नाही असा थेट इशारा ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी केलाय। आज आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सदावर्ते यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यासह राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री उदय सामंत यांच्यावरही सडकून टीका केली। सदावर्ते म्हणाले, मनोज जरांगे एका लाईव्ह चॅनलवर येऊन बावनकुळे यांना 52 कुळ्या म्हणतो, हे ऐकून मंत्री उदय सामंत यांनी त्याला त्याच वेळी थांबवायला पाहिजे होतं, पण ते गप्प राहिले। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कुणी ठाणे का रिक्षा म्हणालं तर त्यांना प्रचंड राग येतो। मग जरांगेनं 52 कुळे आणि ओबीसी समाजाचा अपमान केलेला त्यांना कसा चालतो? उपमुख्यमंत्री शिंदेंवर गंभीर आरोप करत सदावर्ते म्हणाले, मनोज जरांगे हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाच लाडोबा आहे। शिंदेंचा जो पिक्चर सुरू आहे त्याचा सेकंड हाफ म्हणजे जरांगे आहे का असा प्रश्न पडतो। जरांगेंच्या या भाषेवर उपमुख्यमंत्री शब्दही काढत नाहीत, उलट ते त्याला मनोज जरांगे पाटील असा आदर देऊन बोलतात। उपमुख्यमंत्री साहेब, तुम्ही गरिबांच्या झोपडपट्ट्या तोडायच्या भानगडीत आणि अशा राजकारणात पडू नका। लोक आधीच तुम्हाला शिंदे टोळी म्हणायला लागलेत। छत्रपती संभाजीनगर इथं 16 सप्टेंबर 2023 रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या विशेष बैठकीत मराठवाड्यासाठी अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या होत्या। मात्र या निर्णयांच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीबाबत अद्यापही प्रश्नचिन्ह असल्यानं विधान परिषदेचे आमदार अंबादास दानवे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। गुरुवारी दानवे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत त्यांना एक सविस्तर निवेदन दिलं। या निवेदनाद्वारे त्यांनी प्रलंबित निर्णयाच्या सद्यस्थितीचा तातडीने आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक बोलवण्याची प्रमुख मागणी केली आहे। मंत्रिमंडळाच्या बैठकीत मराठवाड्याच्या प्रादेशिक विकासाशी आणि शेतीशी निगडीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले होते। यामध्ये प्रामुख्याने मराठवाडा वॉटर ग्रीड, नदी जोड प्रकल्प, विविध सिंचन प्रकल्प, उच्च पातळीवरील बंधारे आणि मध्यम प्रकल्पांचा समावेश होता।
मात्र मंत्रिमंडळाने मंजूर केलेल्या या घोषणांची आणि निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी अद्यापही प्रलंबित असल्याचं दानवे यांनी निदर्शनास आणून दिलं. या सर्व प्रकल्पांच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घ्यावा आणि संबंधित विभागांना कामे गतीने मार्गी लावण्यासाठी स्पष्ट निर्देश द्यावेत अशी आग्रही मागणी दानवे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. येत्या 17 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन साजरा केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर अंबादास दानवे यांनी सरकारला एक महत्त्वाची सूचना केली आहे. 17 सप्टेंबरच्या आधी संबंधित सर्व विभागांची एक संयुक्त उच्चस्तरीय बैठक आयोजित करावी आणि मराठवाड्यासाठी घेतलेल्या प्रत्येक निर्णयाच्या अंमलबजावणीचा स्पष्ट अहवाल जनतेसमोर सादर करावा अशी मागणी दानवे यांनी केली आहे. एकनाथ शिंदे यांना स्वतःला मराठा मॅन म्हणून प्रस्थापित करण्याची अतिशय घाई झाली आहे. त्या घाईतूनच त्यांनी अगतिकतेने काही निर्णय घेतले. दुसरीकडे शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील छुपा राजकीय संघर्ष आता टोकाला गेला असून फडणवीस हे शिंदेंवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नाहीत असा आरोप उबाटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना सुषमा अंधारे म्हणाले की 7-8 महिन्यांपूर्वी आझाद मैदानावरून आंदोलक परतले तेव्हा सरकारच्या नियतीवर शंका उपस्थित केली होती. शिंदे जर आरक्षणाबाबत काही भूमिका घेणार असतील तर फडणवीस ती घेऊ देतील का आणि फडणवीसांच्या मंजुरीवरच शिंदेंची भूमिका अवलंबून असेल तर त्यांनी मराठा समाजाला पोकळ शब्द दिलाच का? या दोन नेत्यांच्या राजकीय ईर्षेत आणि कुरघोडीत मधल्यामध्ये गरीब मराठा समाजाचा जीव जातोय. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधताना अंधारे म्हणाले की रिअल लाईफ आणि रील लाईफ यातील फरक फडणवीसांसारख्या अभ्यासू नेत्याला कळायला हवा. पडद्यावरील रामायण चित्रपटाला ऑस्कर मिळावा म्हणून प्रयत्न करण्यापेक्षा प्रत्यक्ष आयुष्यात आणि प्रशासनात उत्तम कामगिरी करून दाखवणं गरजेचं आहे असा टोला त्यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे. संजय राऊत हे औरंगजेब फॅन क्लबसोबत नाश्ता करतात, अफजल खानाच्या दाढ्या कुरवळतात आणि राहुल गांधी तसंच MIMच्या नेत्यांसोबत बसतात. हे सर्व चालेल, पण देशहितासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत आलेल्या खासदारांवर बोलण्याचा त्यांना कोणताही नैतिक अधिकार नाही अशा शब्दात भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधलाय. नवनाथ बन म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत महाराष्ट्रातील खासदारांनी देशाच्या आणि राज्याच्या विकासावर चर्चा केली आहे. मात्र उद्धव ठाकरे हे केवळ आपल्या मुलाचे राजकीय भवितव्य कसे सेट करता येईल यातच व्यस्त असल्याची टीका नवनाथ बन यांनी केली. नवनाथ बन म्हणाले की संजय राऊतांना देशहिताशी काहीही देणं घेणं नसून केवळ काँग्रेसचे हित महत्त्वाचं वाटत आहे. ठाकरे गटाचे खासदार जेव्हा मातोश्रीवर जायचे तेव्हा त्यांना 2-2, 3-3 तास ताटकळत राहावं लागायचं. मातोश्रीची दारं बंद होती. त्यातच संजय राऊत यांनी खासदारांना सातत्याने शिव्या दिल्या, त्यांना ठेचण्याची भाषा केली. राऊतांच्या याच वागण्याला आणि शिव्यांना कंटाळून खासदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली आणि लोकशाही मार्गाने एकनाथ शिंदे यांच्या मूळ शिवसेनेचं नेतृत्व स्वीकारलं असा दावा त्यांनी केला. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत एक अतिशय खळबळजनक आणि गंभीर घटना समोर आली आहे. मुंबईच्या महापौर रितू तावडे यांना त्यांच्या अधिकृत ईमेल आयडीवर बॉम्बस्फोट घडवून आणण्याची थेट धमकी देण्यात आली आहे. या धमकीच्या ईमेलमध्ये केवळ महापौर कार्यालयालाच नव्हे तर मुंबईची जीवनवाहिनी बनलेली मुंबई मेट्रो, शहरातील शाळा आणि शेअर बाजाराला लक्ष्य करणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. 15 ऑगस्टपूर्वी हे स्फोट घडवले जातील असा थेट इशारा या मेलमधून देण्यात आल्यानं सुरक्षा यंत्रणा कमालीच्या सतर्क झाल्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या ईमेलमध्ये अत्यंत धक्कादायक आणि प्रक्षोभक मजकूर आहे. धमकी देणाऱ्यानं मेलमध्ये खलिस्तान समर्थनाच्या घोषणा दिल्या असून काही विशिष्ट व्यक्तींची नावंही त्यात नमूद केली आहेत. सर्वसामान्य नागरिकांमध्ये दहशत आणि भीतीचं वातावरण निर्माण करण्यासाठी तुमच्या मुलांना शाळेत पाठवू नका आणि मुंबई मेट्रोनं प्रवास करणं टाळा असा गंभीर इशाराही या ईमेलद्वारे देण्यात आला आहे. विशेष म्हणजे महापौर रितू तावडे यांना अशा प्रकारचा धमकीचा ईमेल येण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही त्यांना 2 वेळा अशाच प्रकारच्या धमक्या आल्या होत्या. या घटनेचं गांभीर्य ओळखून मुंबई पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्र फिरवली आहेत. मुंबई पोलिसांच्या सायबर सेलकडून या ईमेलचा IP ॲड्रेस, मेल पाठवण्याचा स्रोत आणि तो पाठवणारा प्रेषक कोण आहे याचा कसून शोध घेतला जातोय. शहरात आधीच कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते प्रसाद लाड हे मराठा आणि OBC समाजामध्ये समन्वय साधण्याचे अत्यंत महत्त्वाचे काम करत आहेत. त्यामुळे लक्ष्मण हाके यांनी त्यांच्यावर अशा भाषेत टीका करणं योग्य नाही असा स्पष्ट इशारा भाजप नेते तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलाय. नागपूर इथं पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी अतिवृष्टी, नुकसान भरपाई, जात पडताळणी समिती, प्रशांत किशोर यांची सुनेत्रा पवारांसोबतची भेट आणि राज ठाकरे यांच्या आरोपांसह अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर भाष्य केलं. नागपूरमधील नुकसानीबाबत बोलताना बावनकुळे म्हणाले की
महानगरपालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयाने पूर आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण पूर्ण केले. NDRF आणि SDRFच्या या नियमांनुसार नुकसानग्रस्तांना भरपाई देण्याचं काम शासन करत आहे. काही ठिकाणी जास्त तर काही ठिकाणी कमी नुकसान झालंय. मात्र सर्वांना मदत मिळेल याची काळजी सरकार घेईल. तसंच नागपूरच्या सुरक्षा व्यवस्थेच्या अनुषंगाने आणि अलीकडे घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर आपण सोमवारी पोलीस आयुक्तालयात जाऊन सविस्तर चर्चा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. भविष्यात अशा घटना घडू नयेत याची जबाबदारी सरकार घेईल अशी ग्वाही त्यांनी दिली. मराठा आणि OBC समाजाच्या जात प्रमाणपत्र पडताळणीबाबत स्पष्टीकरण देताना ते म्हणाले की जात पडताळणी समिती ही स्वायत्त संस्था असून ती उच्च न्यायालयाच्या अखत्यारीत पारदर्शकपणे काम करते. कोणत्याही नेत्याला किंवा मंत्र्याला यात हस्तक्षेप करता येत नाही. प्रमाणपत्रांची वैधता नाकारण्याचं प्रमाण 1% कमी आहे. मराठा समाजाचे केवळ 3 प्रस्ताव रद्द झालेत, तर त्या तुलनेत OBC समाजाचे सुमारे 117 प्रस्ताव समितीने फेटाळले आहेत. त्यामुळे समिती कोणावरही अन्याय करत नाही हे आकडेवारीवरून स्पष्ट होतं.